माहिती आहे, प्रश्न हा फक्त आपल्या इच्छाशक्तीचा असतो. आपल्याला यश मिळवायचं आहे की ते यश न मिळवण्यासाठी काही उगाचच आपण निमित्त शोधत असतो, हाच फक्त प्रश्न असतो. कुणीतरी बोललं आपल्याला की तुलाही जमणार नाही आहे, तुझ्याकडं पेशन्सच नाही आहेत बिलकुल. कुठेतरी चटकन आपलं मनसुद्धा आतमध्ये हे मान्य करत असतं, कारण त्यात थोडंफार तथ्य असतंही, कारण पूर्वी आपण तसंच वागलेलो असतो म्हणून. पण पूर्वी नसेल हो जमलं, यापुढेही जमणार नाही कशावरून. 8:15 होत आहेत. प्रीतीश आलोच आम्ही लगेच. घरी पण येतात हे माहितीये तुला, पण आपलं घरच जवळ आहे त्यामुळे काही हरकत नाही. कंट्रोल आहे बघ. कुठेही वजनकाटा दिसला की त्यावरती उभं राहायचं, हे ठरलेलं आहे माझं. तर आजचं माझं वेट होतं 56.55 आणि कित्येक वर्षांपासूनची माझी इच्छा आहे की ते मला 53-54वरती आणायचे, आणि तेवढंसुद्धा माझ्याच्यानं पॉसिबल होत नाही आहे. आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणी मला कॉमेंट करून सांगतात की ताई नको हां, इतकंच राहू दे हां, वेट अजून कमी नको करू. पण मला ना फक्त पोटाच्या एरियामधलं वेट कमी करायचं आहे, आणि तेच सगळ्यात टफ असतं, हो की नाही. तुम्ही मला रिलेट करू शकता, अजिबात तिथलं वेट लवकर कमी होत नाही. हां, आपण ठरवलं, आपण तशी इच्छाशक्ती निर्माण केली तर नक्कीच होईल. पण मला काय वाटतं, नाही इतकं, जाऊ दे. माझ्यासाठी बनवता का तुमच्यासाठी पण? तुझ्यासाठी, माझ्यासाठी नाही बनवत आता. मी पिलोय कॉफी. मग मी लगेच चपाती करून घेऊ. घे ना. आज आम्ही असं प्लॅनिंग करतोय की आता कविता येते, तर तिचं होऊन जाईल काम लवकर. आपण 10-10:30 डान्स शूट करूया माझा. Yes. चालेल. चले. मग बाहेर जाण्याचा जो प्लॅन आहे तो कंटिन्यू ठेवायचा आहे का नाही ठेवायचा मला सांगा, म्हणजे मी त्याप्रमाणे पोळ्या बनवेन. ठेवायचं आहे. म्हणजे जायचंय तुम्हाला? जायचंच आहे. जायचंच. चलो. Sitting alone and listening in, there is no separation. आता तुम्ही पाहताय की कित्येक वीकेंड आम्ही कुठे गेलेलोच नाही आहे. म्हणजे लास्ट आम्ही गेलो होतो अष्टविनायक यात्रा करायला, तर त्यानंतर आम्ही कुठेच नाही गेलेलो. आणि आहोंचं असं म्हणणं होतं की आजच्या रविवारी आपण ना कुठेतरी छान असं ना ठिकाणी जेवायला जाऊया. तर त्यांनी एक डेस्टिनेशनही ठरवलं होतं, आणि चक्क खूप दूर आम्ही जाणार होतो जेवायला. पण नेमकी आज प्रितीशची टेस्ट आहे, आणि बिचारा एवढा अभ्यासात बिझी आहे, त्याला सोडून जायची इच्छाही होत नव्हती. पण त्याचं असं म्हणणं होतं की तुम्ही जा, खा, एन्जॉय करा, आणि माझ्यासाठी पार्सल घेऊन या. I'm hushing the dog on the आता जेवायला जायचं, तेही अगदी छान आवडीच्या ठिकाणी म्हटल्यावर अगदी घाईघाईत आवरतीये, आणि आवरून पुन्हा डान्स शूट करायचा, त्यानंतर पुन्हा कपडे चेंज करायचे, आणि मग निघायचं. for another refrain. I sing. चला, आज जो काही मी डान्स शूट करणार आहे त्याच्यासाठी ही अशी रेडी झाली आहे मी. आणि खरं तर ठरवलं होतं वेगळंच वेगळी साडीही काढली होती, पण ऐन वेळेला आहोंनी मला ही साडी नेसायला सांगितली आहे. म्हटलं चला ठीक आहे, ही नेसतेच आहे तर छान असा महाराष्ट्रीयन लुक करावा. आता याच्यावरती नथ पण घालायला हवी होती, पण आता तितका वेळ नाही आहे, कारण आजही गडबड आहे. आम्ही निघालो आहोत बाहेर. कुठे बाहेर जातो हे आता कळेलच तुम्हाला. आता आहों तयारी वगैरे पण छानशी करून ठेवली आहे, सोफा वगैरे सरकवून. तर बघूया आता कसा होतोय डान्स शूट. मी जे रील पाहिलं आहे ना, त्या सगळ्या रील्समध्ये कसं आहे की साडी आहे ना ती अशी व्यवस्थित, ही जरा गबाळीच नेसली आहे आज गडबडीत, पण हे अशीच करायची आहे. आणि हे इथून हे असं आहे, आणि मग डान्स आहे. असं काहीसं करतीये, ठीक आहे ना? कसं दिसतंय? लावायला हेल्प करा. हे ना, हे असं इथे लावूया, आणि इथे पिन लावा. हे जे गोळा करून इथे घेतले ते ओके दिसते? मेस्सी दिसते खूप. असं येणार आहे इथे, मोठ्या पिना लागतील. आणि मॅकचे नवीन आणलेले सगळे प्रोडक्ट यूज केलेत, पण आयब्रोज केलेले नाही आहेत, अप्पर लिप्स केलेले नाही आहे. आणि हे बघा, हे असं काहीतरी केले. जमेल जमेल, आपण होप्स नाही सोडायची, जमेलच बोलायचं. हां, काय माहिती नाही पाय अडकून पडले तर साडीत
तशी मला ना साडी खूप खाली खाली नेसायची सवय आहे. कितीही प्रयत्न केला मी वरती नेसायची, तरी पण बघा ही अशी झाली आहे, खालीच झाली आहे. वर खेचू काय थोडी? चला. I sing this softly to myself. नाही चांगलं येते, म्हणजे या लाईटमध्ये अजिबात चांगलं येत नाही आहे शूट. राहू म्हणतायत चल क्लब हाऊसच्या तिकडे, एवढी छान सोसायटी आहे, त्याचाही काहीतरी उपयोग कर. तर चला बघूया आता बाहेर कसं येणार आहे, कारण बिलकुलच म्हणजे असं ना काळा काळा चेहरा दिसायला लागला. उजेड उलटा आहे ना, 5 नंतरच इथे शूटिंग छान येतं, मला माहिती होतं. पण आता बाहेर जायचं आहे म्हणून आम्ही आत्ता करत होतो. ठीक आहे चला आउटडोअर शूट करून येऊया आज. काय काय करावं लागतंय. आई तू पाहिलंस का, कोइन्सिडन्स मॅचिंग आहे आपण. बरं लिफ्टचं खाली जाण्याचं बटन दाबलं तर ते खाली जाईल. छोटासा. आज माझ्या डान्सला ना लाईव्ह ऑडियन्स पण होता. तर माझ्या या प्रेक्षकाला विचारूया की माझा डान्स कसा झाला. कसा झाला डान्स? खूप सुंदर, खूप छान. तर चला आता, आणि तुम्ही तर ऑलरेडी पाहिलाच असणार आहे डान्स. ज्यांनी पाहिला नसेल हा ब्लॉग पाहिल्यानंतर पहा, नक्कीच पहा, इन्स्टालाही आणि युट्यूबलाही. चला आज आज खूप मेहनत घेतली, खूप. सुनबाई नाही, माझी मुलगी आहे. काढून ठेवलं होतं, आहोनी तयारी करून ठेवली होती, पण ठीक आहे, जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय. इथे का माहिती का पण उजेड येतच नव्हता प्रॉपर. मी म्हटलं ना तिथे पॅसेजमध्ये खूप छान लाईट येते, मी ऑब्झर्व केले ते बऱ्याच वेळा. माझी ना खूप दिवसाची इच्छा होती तिथे एक डान्स शूट करायचा. I'm singing this song to myself. I sing केमिस्ट्रीवरती फोकस कर, आणि मी जो मंत्र दिलाय ना तुला, ऐक ना काम मंत्र. प्रितीश ऐक ना, ज्याचा अभ्यास केला नाहीयेस ना त्याच्यावरतीच फोकस कर म्हणतात पप्पा. नको रे, तू फिजिक्स मॅथ्स वर फोकस कर आणि केमिस्ट्रीचं जमेल तितकं सोडवायचा प्रयत्न कर. होय, तेच. ठीक आहे, ऑल द बेस्ट, बाय, बाय. सी या. बरं थांब 2 मिनिटं थांब. अहो कसा दिसतोय माझा मॅकचा मेकअप? अगदी थोडा थोडाच केलाय, परफेक्ट नाही पण ठीक आहे, बरा दिसतोय. तर आम्ही बाहेर जाणार होतो म्हणून मी अशी छानशी तयार झाले होते, पण आम्ही आता बाहेर जाणार नाही आहोत. तर माझ्याच प्रमाणे माझ्या आहोंचाही मूड स्विंग होतो. त्यांचीच खूप इच्छा झाली होती की जाऊया जाऊया जाऊया, आणि त्यांनीच आता प्लॅन कॅन्सल केलाय की म्हणे मला भूकच नाही आहे, इतक्या लांब आपण जाणार खाण्यासाठी, तर आता मी काय खाणार. आणि मी म्हणत होते की जायचं आहे ना तर उपाशी राहा, फक्त प्रोटीन पावडर प्या. तर चला मस्त सोलकढी बनवते, ऑलरेडी चपात्या तर केलेल्याच आहेत. अहो मला एक छानसा ऑमलेट करून देणार तुम्ही दोघांनी? ऑमलेट केलेलं आहे ऑलरेडी. हां माझ्यासाठी पण केलं होतं. हो अर्धेल जास्त ठेवले. ओके थँक्यू. आणि ना थोडंसं आता एडिटिंग शिकणार आहे मी, वेळ आहे तर त्या वेळेचा उपयोग करते छानसा. स्विमिंगला जाऊया का थोड्या वेळानी? यावर्षी उन्हाळा चालू झाल्यापासून अजून एकदाही स्विमिंगला गेलेलो नाही. नाही कडक उन्हात नाही जायचं, संध्याकाळी जायचं, नाहीतर मी ओळखायला येणार नाही. चला बारगळलेला आहे प्लॅन. ग्लो छान आलाय या मेकअपनी. on the edge of the bank. Rally the troops for नारळ ऑलरेडी फोडलेला आहेच, त्यामुळं आज सोलकढी पटकन बनणार आहे. लगेचच सोलकढी बनवायला घेतली आहे मी. आणि हो, खोबऱ्याचा काळा पाट काढला तरी चालतो आणि नाही काढला तरी चालतो, सोलकढी अगदीच टेस्टी बनते. हे खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे, त्यामध्ये अद्रक, लसूण आणि कलरसाठी मी थोडंसं बीटही टाकणार आहे आज, आणि जिरे टाकायचे. कोथिंबीरच्या काड्या टाकल्या तरी चालतील किंवा नाही टाकल्या तरी चालतात, वरून आपण कोथिंबीर टाकतोच. beneath the sand. There's no way. Watching the paper. बाहेर जेवायला जाण्याचा प्लॅन कॅन्सल झाल्या लगेचच मी कोकम भिजायला घातलं होतं, कारण अर्धा तास ते 1 तास कोकम भिजलेलं असेल ना तर खूप छान त्यामधून सगळा कोकमचा रस निघतो. तर सोलकढी बनवायचीच आहे म्हणून पूर्वतयारी ही एवढीच काहीशी मी केली होती, तर पटकन बनली. कॉटनच्या कपड्यामधून आता हे सगळं काही यामधलं दूध काढून घ्यायचं आहे. आणि काय टेस्टी लागते हो सोलकढी. एकतर उन्हाळ्यामध्ये आपल्याला हायड्रेशनसाठी अगदीच हा बेस्ट ऑप्शन आहे, आणि काय हरकत आहे मला कळत नाही की मी का करत
करत नसेल बरं? सतत करायला हवी, म्हणजे आठवड्यातून ॲटलीस्ट 2-3 वेळा तरी करायला हवी ना. I sing this softly. खरं तर बीट हे फक्त कलरसाठी वापरतात आणि ते नाही वापरलं तरी चालतं. हे जे काही कोकम आहे छान भिजलेलं, याचाच कलर येतो त्या सोलकडीला. तर तसंही छानच होतं आणि छानच दिसतं. पण मी आज एक व्हिडिओ पाहिला होता. म्हणजे प्रत्येक वेळेला आपली पद्धत असते ना, आपल्याला येत असतो तो पदार्थ बनवायला, पण तरीसुद्धा आपल्याला व्हिडिओ पाहायचाच असतो. तर मी नेमकं जो शॉर्ट व्हिडिओ पाहिला ना, त्यामध्ये त्यांनी ना बीट यूज केलेलं होतं. मग घरी होतंच माझ्याकडे बीट, म्हणून मीही वापरून बघितलं. तर असा हा इतका गर्द गुलाबी कलर आला आहे. Sitting alone and listening, and there is काय भारी दिसते ना. तर मीठ, साखर आणि वरून कोथिंबीर, आता एवढंच ॲड करायचं आहे. चिकन आलं? येस, विसरलं. सोलकढी जस्ट बनवून झाली, टेस्ट करायची आहे. पण मला असं वाटतं मिरची काय झालं असेल. जास्त झाली, तिखट झाली, दुसरं काय होऊ शकते? या घरात माझ्याकडून का असं होतं मला काही कळत नाही. पण नकळत तरी तुम्ही बघा टेस्ट करून आणि सांगा मला. I'm hushing the dog on the chain. I'm running up stones. खूप मोठ्या ग्लासमध्ये देते. 40 रुपयाला आहे. मोठा ग्लास, मोठी प्राईस. हा मला पिऊन सांगा कसं आहे, मग मोठा दिला जाईल. नाही ना तिखट? साखर राहिली होती, त्या अगोदर तिखट लागत होतं बहुतेक. का लागते थोडं? आता बाहेर जेवायला गेलो नाही म्हटल्यावर या दोघांना नॉनव्हेज खायचंच आहे. तर खूप दिवस झालं घरात चिकन नाही बनलेलं. मी आज ना वेगळ्या पद्धतीनं बनवते आहे, 2 प्रकार. एक रस्सा चिकनही बनवणार आहे आणि एक चटपटीत असं चिकन सुक्का बनवणार आहे. हो, फर्स्ट टाईमच हे ट्राय करते आहे. तर 1 किलो चिकन आणलेलं आहे, त्याचे 2 भाग केलेले आहेत. जे सुकं करणार आहे ना, त्यामध्ये मी थोडं जास्त घेतलं आहे आणि हे रश्श्यासाठीचं आहे, करीसाठीचं. इथं हे थोडंसं कमी घेतलं आहे. चला, मी पटापट आजची रेसिपीही तुमच्यासोबत शेअर करते. कारण काय बनलं होतं माहिती आहे, खूप म्हणजे खूप टेस्टी बनलं होतं, सुखंसुद्धा आणि करीवालंसुद्धा. तर पहिलं मी जे मॅरिनेट करून ठेवलं, ज्याची मला करी बनवायची आहे, त्यामध्ये हळद, मीठ, लाल तिखट आणि अद्रक, लसूण, कोथिंबीरची एकत्र केलेली पेस्ट आणि लिंबू पिळून ठेवला होता. त्याच पद्धतीनं ते सारं इथं या चिकनलाही मी ॲड केलं. पण त्याच्यासोबतच कसुरी मेथी, धने जिरे पावडर, गरम मसाला आणि बाकीचं जे पहिल्या मॅरिनेशनला ॲड केलं होतं त्या पद्धतीनं लिंबू आणि लसूण, आलं, कोथिंबीर याची पेस्ट, हे छानपैकी आता मॅरिनेशनला जवळपास मी 1 तास ठेवून देणार आहे. तोपर्यंत बाकीची तयारी करून घेणार आहे. आज खूप शॉर्टकट पद्धतीनं मी चिकन करी बनवणार आहे आणि त्याच्यासाठी सुकं खोबरं, टोमॅटो आणि कांद्याच्या स्लाईस या अशा एकत्रच मी भाजून घेतल्या. आणि बिलीव मी, इतकं टेस्टी बनतं. एवढ्या सोप्या पद्धतीनं बनवूनसुद्धा हे मला पूर्वी माहिती नव्हतं. तुम्हाला माहिती आहे ना, मी नेहमी ताजा मसाला बनवून घेत असते. तर तसा कोणताही मी आज चिकनसाठी स्पेशल मसाला बनवून घेतला नव्हता. पण तरीसुद्धा करी खूप टेस्टी झाली होती. कशी ते मी पुढे सांगते तुम्हाला. पण त्या अगोदर आता हे जे काही चटपटीतवालं सुकं चिकन बनवणार आहे ना, त्याच्यासाठी पॅनमध्ये तेल घेऊन जे मॅरिनेट करून ठेवलेलं सारं चिकन होतं ते मस्तपैकी मी फ्राय करून घेणार आहे. पहिल्यांदा 4 ते 5 मिनटं, जवळपास मी 5 मिनटं ठेवलं असेल, हाय फ्लेमवरती ते भाजून घेणार आहे. छानपैकी ते रोस्ट व्हायला हवं आणि त्यानंतर 3-4 मिनटं अगदी गॅस लो करून आणि पुन्हा 3-4 मिनटं मंद गॅसवरती सगळे त्यामधले मसाले छान चिकन पीसेसला लागतील या पद्धतीनं सगळं फ्राय करून घेतलं. आता हे काढून घ्यायचं आहे आणि त्याच उरलेल्या तेलामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे. हो, मी जो व्हिडिओ बघून हे चिकन ट्राय केलं ना, त्यांनी कढीपत्ता टाकलेला होता. जनरली आपल्याकडे नॉनव्हेजमध्ये आपण कढीपत्ता नाही टाकत, पण आता मी ती फॉलो करते रेसिपी, म्हणून मी त्याच्याच पद्धतीने हे केलं. तर खूप छान टर्नआउट झालं होतं हे. तर कढीपत्ता, हिरवी मिरची, कांद्याच्या स्लायसेस आणि टोमॅटो हे सारं छानपैकी थोडंसं मीठ आणि सोया सॉस टाकायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे. I sing this softly to myself. आता भाजलेल्या मसाल्यामध्ये हे आपण फ्राय करून ठेवलेलं चिकन ते ॲड करायचं आणि ब्लॅक पेपर पावडर मी घालायला विसरले होते, जी मी वरून ॲड केली. हे चिकन पूर्णपणे बिना पाण्याचं केलं होतं ना, त्यामुळे इतकं छान बनतं ते. There's no way to speak or reach out my hand.
चपात्या झाल्या होत्या, म्हटलं गरम गरम तव्यावरती पुन्हा हा पॅन ठेवून देऊया, म्हणजे अजून बराच वेळ हे गरम राहील. आणि वरून खूप सारी कोथिंबीर टाकून गार्निश केलं आणि हा चिकनचा रस्सा रेडी आहे. तर मी काय केलं होतं, खडा मसाला घरी तयार न करता गरम मसाला आणि एव्हरेस्टचा चिकन मसाला. पण मला असं वाटलं नव्हतं की एवढ्यानंच हे एवढं टेस्टी बनेल, पण बनलं होतं. खूप छान बनलं होतं रस्सासुद्धा. इतकं गरम होतंय आत्ता, सगळ्या खिडक्या दरवाजा उघडल्यावर असं बरं वाटलं ना, जेव्हा जीव आला. यार किती वेळ झाला मी स्वयंपाक करते, किती 4 साडेचार, 4 वाजल्यापासून, सोलकडीपासून. त्यानंतर सुकं, हे वेगळ्याच पद्धतीचं सुकं तुम्ही पाहिलं. त्यानंतर ग्रेव्हीचं चिकन वेगळं, त्याच्यात वेगळे वेगळे मसाले, चपात्या, हुश. भाकरीही करणार होते, पण 7 चपात्या आहेत, म्हटलं नको आता भाकरी. तर असा आहे. चला आता प्रीतीची वाट बघतोय आम्ही. पेपर चांगला गेला बोलतोय, पण मला माहिती आहे की यांचा अभ्यास नव्हता झाला बिचाऱ्याचा. त्याला वेळच नाही भेटत, त्याला मॅथ्स आणि फिजिक्सच करायचं असतं. पण तो बोलतोय की मी आता ह्या 1 वर्ष बरोबर बाकी आहे ना, 1 वर्ष पण नाही, 9-10 महिनेच पकडा, तर तो कव्हर करेल असं बोलतोय. तर नक्कीच करेल. आला प्रितीश. आहो काय करायचंय मग, ताटं करायचे? थांब एक थोडा वेळ, तू फ्रेश व्हायला लागलाय. Being alone and listening in, there is no separation. शुभांगी शेफ कडून चिकन थाळी रेडी आहे. लवकर मागायची नाही आता, लवकर मागायची नाही प्लीज. आता आमरसपुरी मागायची, चिकन मागायचं नाही. ओके. हा कधीच खोटं नाही बोलत. मला बघायचंय तुझी रिॲक्शन. सुकं पहिलं की रस्सा? नाही, वेगळं वेगळं खाऊन सांग ना मला. वेगळी वेगळी टेस्ट आहे दोन्हीची. कसं आहे, वाटत नाही ना मम्मीने केलंय? खरंच भारी झाले. नाही रे, मी बनवले. सुकं असं वाटतं ना की बाहेरून आणले. पीस तसं क्रंचीनेस कसं आहे, जमते की नाही मम्मीला? बोलायचं का आरेला, बोलवायचं का आता? आता रस्सा खाऊन बघ. रस्ता तर त्याहून टेस्टी आहे. असं नॉर्मल झालं, म्हणजे हरवळ्यात जसं असतं. बरं ठीक आहे.